एका छोट्याशा सशाची गोष्ट, पण ती आपल्याला काहीतरी खूप मोठं शिकवून जाते. काय असेल ते? चला तर मग ऐकूया शूर चिंटू सशाची ही गोष्ट. तर गोष्ट सुरू होते एका मस्त हिरव्यागार जंगलातून. कल्पना करा, एकदम शांत, सगळं कसं छान आनंदी आनंदी वाटत होतं. आणि ह्या जंगलात राहतो आपला या गोष्टीचा हिरो चिंटू ससा. दिसायला अगदी छोटासा गोंडस, पण त्याचा दिसण्यावर जाऊ नका. त्याची खरी ताकद होती त्याची चपळाई आणि त्याची हुशारी. आणि हो, त्याला ताजी ताजी गाजरं खायला खूप आवडायची. एकदम मजेत चाललं होतं त्याचं आयुष्य. पण तुम्हाला माहितीये, गोष्टीत नेहमी एक ट्विस्ट असतो. ही शांतता फार काळ टिकली नाही, कारण एके दिवशी त्या जंगलात आला एक धूर्त कोल्हा, आणि इथूनच धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली. चिंटूला पाहिल्या पाहिल्या त्या कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मनातल्या मनात तू काय म्हणाला असेल? वा, आज तर मस्त मेजवानी मिळणार. बघा, या एकाच विचाराने गोष्टीचा सगळा नूरच पालटला. आता चिंटूच्या जीवाला धोका होता. आणि मग काय? खरा खेळ सुरू झाला. कोल्हा अगदी हळूवारपणे, अजिबात आवाज न करता चिंटूच्या मागे मागे जाऊ लागला. आणि आपला चिंटू, त्याला तर काही पत्ताच नव्हता की मागे कोणतं संकट येतंय. पण इथेच तर खरी गंमत आहे. चिंटू काही साधा ससा नव्हता. त्याला लगेच जाणवलं की काहीतरी गडबड आहे. त्याने मागे वळून पाहिलं आणि समोर कोल्हा. आता विचार करा, अशा वेळी कोणीही घाबरून जाईल, नाही का? पण चिंटू नाही. तो अजिबात घाबरला नाही. एकदम शांत राहिला. आणि हीच शांतता त्याची सर्वात मोठी ताकद ठरणार होती. त्या शांत डोक्याने चिंटूने एक जबरदस्त प्लॅन बनवला. अगदी 3 सोप्या स्टेप्समध्ये. स्टेप नंबर 1, पटकन एका मोठ्या झाडामागे लपायचं. स्टेप नंबर 2, त्या झाडामुळे कोल्ह्याला काही दिसणार नाही म्हणजे त्याची दिशाभूल करायची. आणि स्टेप नंबर 3, संधी साधून झाडाच्या दुसऱ्या बाजूने धूम टोकायची. किती सोपी पण किती प्रभावी योजना, नाही का? आणि मग झालंही तसंच. कोल्हा तर पार गोंधळून गेला. अरे, आत्ता इथे असलेला ससा गेला कुठे? त्याला काही कळेना. बिचारा इकडे तिकडे शोधून थकला आणि शेवटी हार मानून निघून गेला. बघा, चिंटूच्या हुशारीने कोल्ह्याच्या ताकदीला कसं हरवलं. संकट टळल्यावर चिंटूने एक मोठा धडा शिकला. तो स्वतःशीच म्हणाला असेल, अरे वा, आपल्याकडे धैर्य आणि हुशारी असली ना, तर आपण कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो. ही गोष्ट त्याला कोणी सांगितली नव्हती, तर त्याने स्वतः अनुभवली होती. तर मग ह्या अख्ख्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अगदी तेच जे चिंटू शिकला, की हुशारी आणि धैर्य हे 2 गुण असतील ना, तर मोठ्यात मोठी अडचणसुद्धा छोटी वाटायला लागते. ही फक्त चिंटूची गोष्ट नाहीये, खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच यात एक खूप मोठा संदेश घडलाय. आणि जाता जाता एक प्रश्न, ही गोष्ट ऐकल्यावर मनात येतोच, की आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते नाही का, जेव्हा शारीरिक ताकदीपेक्षा आपल्या डोक्याची, आपल्या बुद्धीची ताकद जास्त कामाला येते. कधी बरं असं होतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?